हाय, नमस्कार. आज बघा पापड्या बनवते तिखट चहाबरोबर छान लागतात. खूप तिखट पण नाही, पण असं मस्त बनवते. असं बघ, आधी ओवा टाकलाय मी त्याच्यामध्ये बघा, चाळला पण त्याला आणि हा ओवा पण टाकलाय. आता हे थोडेसे असे क्रश करून जिरे टाकते. जिरे, मीठ, थोडीशी नॉर्मल आपली लाल तिखट असते ना ती टाकते. खूप नाही, थोडीशी एकदम नॉर्मल. तुम्हाला वाटलं तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. हे बघा मीठ तुमच्या अंदाजाने. छान होतात, करून बघा, मस्त लागतात चहाबरोबर. छान होतात. मळते आता मी असं एकदम छान मळायचं हे पीठ. आता याच्यामध्ये बघा हे तेल टाकते, कडकडीत गरम केलं आहे हे तेल बघा, आणि हे टाकते, कडकडीत गरम केलं आहे. गरम असतं, थोडं जपायचं, आपलं काळजी घ्यायची हाताची. थोडंसं गार होऊन द्यायचं लागलं तर. हे पीठ असं मस्त एकजीव करायचं, मस्त राहायचं एकदम छान. थोडं गरमच राहिलं ते माझ्याकडनं, थोडं गार होऊन द्यायला लागत होतं, पण मला ध्यानच नाही राहिलं बोलता बोलता. हे असं एकदम एकजीव करा मळलं छान एकदम ना, असं मस्त त्याला कुक करून आता 5-10 मिनटासाठी ठेवते आणि मग तुम्हाला पुन्हा लाटेन ना कशा लाटते दाखवते. मग कडक मस्त मध्यम कडक खूप सुंदर लागतात चहाबरोबर. करून बघा. केलं तर बघा, अशा केल्यात बरं, आणि अशा मग टोचा मारून घ्यायच्या हे चमच्याने अशा 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 करून घेतल्या म्हणजे त्या तळताना आहे ना फुगणार नाही. तर तुम्हाला तळताना दाखवते. आता भरपूर केले आहेत बघा त्याच्यावर, तुम्हाला दिसतंय का नाही, पेपरवर ठेवले आहेत. आणि इथे पण करते माझी मुलगी. असं करून आता त्या तळल्या की मी तुम्हाला दाखवते ना. आता हे असे तळून घ्यायचे. हे असे इतके छान लागतात चहाबरोबर, आणि मुलांना पण तुम्ही देऊ शकता सकाळी सकाळी. बिस्किटपेक्षा हे छान खातात मुलं, आणि सगळेच खातात. मीठ वगैरे आहे त्याच्यात, आणि मस्त असं बनवा आणि खा. झाल्या बघा कुरकुरीत, दिसतंय का? गरम आहेत बघा, ह्या तळत आहेत आणि ह्या मी अशा केल्या आहेत. तुमच्या मनाने कसाही आकारही करू शकता तुम्ही बघा. खूप छान होतं आणि चहाबरोबर तर एकदम असं क्रिस्पी मस्त लागतात. बिस्किटापेक्षा छान लागतात, टेस्ट छान असतो. करून बघा, सबस्क्राईब करा.